बारशेला त्यांना कुठनं तर कळलं की असायच्या बारशेला महाराज आहेत, त्यांचा गुण येतो. मग ते दोघं नवरा बारशेला ते आले गुरुवारी खूप गर्दी आहे, बारीला बसावं लागलं. मग ते बुधवारी आले. बुधवारी आल्यानंतर मी दुकानी बसलो होतो. मग दुकानी इथल्या लोकांनी त्यांना सांगितलं असं दुकानात तिथं आले की दोघं नवऱ्यापैकी. त्यांच्या पत्नीला कंबर, हात पाय गुडघे दुखत होते आणि त्या माणसाचे हात वर जात नव्हते, हाताला खूप त्रास होता. त्यांनी आतापर्यंत 1.5 वर्ष झाला दवाखाना केला, त्यांना काहीच फरक पडला नाही. त्यांना इथली माहिती आल्यानंतर मी त्यांना मंत्र टाकला तर त्यांना 50% फरक पडला त्या दिवशी. आणि त्यांनी मग मला सांगितलं की माझ्या मुलाचं लग्न होत नाही आणि त्याच्यासाठी त्यांना एक व्हिडिओ दाखवला की त्या व्हिडिओमध्ये एका इथं रुई म्हणून गाव आहे, त्या रुईचे घरबंधन केलं मी. त्यांचं त्या पोराचं वय होतं 35 वयाचं, त्याचं लग्न होत नव्हतं शेती असल्यामुळे, त्याला नोकरी नसल्यामुळं. तर त्याचं मी घरबंधन केल्यानंतर त्याला 5व्या दिवशी त्याचं लग्न जमलं, 7व्या दिवशी अक्षता पडला. ही त्यांना व्हिडिओ मी दाखवल्यानंतर ती म्हणजे आमचं बी घरबंधन करायचं. मग ठीक आहे, मग मी त्यांना शुक्रवारी जाऊन त्यांचं घरबंधन केलं आणि त्यांना तिथं मंत्र टाकले मी त्यांना. तर त्यांचा हात 2 मिनिटात वरती गेला आणि त्याला सगळ्या 100% त्यांना फरक पडला. असं त्यांचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. आज दिनांक 28/7/2024 मी माझ्या लताटाकीत बसल्या दुकानी बसलो असताना एक पाणी घेऊन येणार, जार घेऊन येणाऱ्या माणसाला मी बघितलं की तो लंगडत चालत आहे. मी त्याला बोलून घेतल्यानंतर ती मी त्याला विचारलं की काय होतं रे. ती म्हणलं महाराज माझे गुडघे खूप दुखतात, मी 4 वर्ष झालं दवाखाना करतो, माझ्या गुडघ्याला काय आराम नाही आहे. मग मी त्याच्या गुडघ्याला दोन्ही मंत्र टाकला आणि मग त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. तो म्हणला महाराज मी 100% नीट झालो. माझ्या देखत त्यांनी जाऊन पळत जार आणला आणि पळत घेऊन आला जार.